आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। 2024 मध्ये होणारा जो संविधान सोहळा आहे तो नक्कीच या आतापर्यंत झालेल्या 21 वर्षाच्या सोहळ्यापेक्षा वेगळा असेल। या संविधान गौरव सोहळ्यामध्ये संविधानाचं कौतुक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं कौतुक इथपर्यंत हा सोहळा मर्यादित राहणार नाही। या सोहळ्यामध्ये एकंदरीत देशावर आलेलं हे हिंदुत्व, हिंदू राष्ट्रवादाचं जे संकट आहे हे संकट येणार नाही। हे संकट टोलवायचं आहे। हे संकट या देशाबाहेर गेलं पाहिजे, या दृष्टीचे प्रयत्न या संविधान कार्यक्रमाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रबोधनातून आम्ही करणार आहोत। ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही या देशातील नागरिकांना आणि या राज्यातील नागरिकांना आम्ही आवाहन करणार आहोत की कोणत्याही प्रकारे EVM ह्या विज्ञानाने दिलेल्या मतयंत्रणेचा वापर होणार नाही। बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे। लोकांची जनगणना ही कायम बॅलेट पेपरवर होत आलेली आहे। ज्या अनेक विकसित राष्ट्रांनी या EVMचा वापर केला त्यांच्याही हे लक्षात आलं की यामध्ये घोटाळे होऊ शकतात, जे अन्याय होऊ शकतो अन्य उमेदवारावर, आणि ही मशीन हॅक करून ज्याला निवडून आणायचं आहे त्याला आणता येईल अशा प्रकारची प्रक्रिया ही EVM मशीनचे जे करते लोक आहेत त्यांनी सिद्ध केलेली आहे। त्यामुळं ही EVM मशीन बंद झाली पाहिजे। तिच्याद्वारे भारतातील कोणत्याही निवडणुका होऊ नयेत अशा प्रकारचं आवाहन, प्रचार आणि त्यासाठी लागणारा लढा आम्ही या 2024च्या कार्यक्रमामधून देणार आहोत। संविधान गौरव सोहळ्यासाठी आज झालेल्या बैठकीमध्ये अनेक मान्यवर, विचारवंत, कर्तव्यदक्ष अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या आणि ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं ते लोक येतीलच, परंतु मी माझ्या वतीनं, गौरव समितीच्या वतीनं पुणेकरांना, जिल्ह्यातील सर्व लोकांना, महाराष्ट्रातील सर्व लोकांना मी अशी नम्र विनंती करतो की या सोहळ्याचे विषय लक्षात घेता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या संविधान गौरव सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं हीच नम्र विनंती। धन्यवाद। जय भीम। पूर्ण इथे आदरणीय प्रकाशदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व दरवर्षी साजरा करत आहोत। या 2023मध्ये सुद्धा अधिक जोमानं हा सोहळा साजरा होईल आणि या माध्यमातून संविधानिक मूल्य जी आहेत, देश म्हणजे देशातील माणसं आणि देशप्रेम म्हणजे देश, ही शिकवण राष्ट्रवादाची, खरा राष्ट्रवाद, संविधानिक राष्ट्रवाद, संविधानाने दिलेला राष्ट्रवाद देशामध्ये पोहोचणं आणि धर्मांध फॅशिस्ट शक्ती ज्या आहेत, जातीवादी ज्या शक्ती आहेत, जे देशाचं संविधान बदलू पाहण्याची भाषा करत आहेत आणि इथल्या सर्वसामान्य लोकांना हिंदूच्या नावाखाली त्याची दिशाभूल करून मनुवादी व्यवस्था परत आणण्याचा जो काही कटकारस्थान चालू आहे त्या कटकारस्थानाच्या विरुद्ध आम्ही संविधान गौरव समितीच्या वतीनं हा सोहळा तर साजरा करूच, परंतु आम्ही वर्षभर हा कार्यक्रम राबवू की ज्या राष्ट्रविरोधी शक्ती आहेत, संविधान विरोधी शक्ती आहेत, फॅशिस्ट शक्ती आहेत, हिटलर मुसोलिनीचं अनुसरण करणाऱ्या शक्ती आहेत आणि ज्या बहुजन समाजाची दिशाभूल करणाऱ्या शक्ती आहेत त्यांना संविधानाचं महत्त्व, संविधान सुरक्षित राहिलं तरच देश सुरक्षित राहील आणि ह्या संविधानाचं सुरक्षितता आणि या देशाची सुरक्षिततेचा मला असं वाटतं की हा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई म्हणून 24चं वर्ष आहे। ज्या निवडणुका येतील त्या निवडणुका आणि त्या निवडणुकामध्ये फॅशिस्ट धर्मांध शक्तीचा पराभव करून धर्मनिरपेक्ष संविधानवादी शक्ती सत्तेवर आल्या पाहिजे। यासाठी आम्ही
पक्षनिरपेक्षपणे सगळ्या सेक्युलर पक्षांसाठी राबावं, काम करावं आणि फॅशिस्ट शक्ती, धर्मांध शक्ती हाणून पाडून या देशाचं, या संविधानाचं रक्षण करावं, या दृष्टीनं आमचं नियोजन असेल, संयोजन असेल आणि आमची ऊर्जा सगळी त्यासाठी वापरू असं मी या निमित्तानं माझ्या भावना व्यक्त करू.